नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. लोककवी नव्हे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने पुरस्कार द्या. आंबेडकरी कार्यकर्त्यांचे सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या लोककवी वामनदादा कर्डक पुरस्काराचे नाव बदलून महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार असे करण्यात यावे, अशी मागणी अमरावतीतील विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत गुरुवारी दिनांक 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन पाठविण्यात आले. शासनाने वामनदादा कर्डक यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करणे ही आनंदाची व स्तुत्य बाब असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. मात्र वामनदादा कर्डक हे केवळ लोककवी नसून त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक योगदान अत्यंत व्यापक आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. वामनदादा कर्डक यांनी 5000हून अधिक गीते लिहिली असून त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठांत संशोधन झाले आहे. तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बल्लारपूर येथील एका संस्थेने त्यांना महाकवी ही उपाधी बहाल केली आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला लोककवी वामनदादा कर्डक पुरस्काराऐवजी महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार असे नाव देऊन त्यांच्या कार्याला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना आंबेडकरी चळवळीचे कवी सुदाम सोनुले, माजी प्राचार्य डॉक्टर गोपीचंद मेश्राम, विश्वजित वानखडे, सिद्धार्थ गेडाम, कुंदा सोनुले, जगदीश गोवर्धन, सुनील रामटेके, सेवानंद वाकोडे, मनोहर घोडेस्वार, उत्तम बोरकर, ज्ञानेश्वर डोंगरे, नाना रंगारी, MB मेश्राम, रूपराव बनसोड, नयन मुंढे, रणजित चव्हाण, रविकांत गवई, प्रवीर वासनिक, माणिक लोखंडे, कवी विजय पाटील, ज्योती बाविस्कर, रुग्णसेवक सुरेश तायडे, बब्बू नंदावाले यांच्यासह अनेक आंबेडकरी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.